नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये असणारा ब्लाउज अगदी सोप्या पद्धतीने कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि 1 मीटर इथे वेल्वेटचं कापड घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं. तर इथे बघा अस्तर आहे ते मी अगोदर इथे अंथरून घेतलं आणि खालच्या साईडने सरळ रेषा आखून घेतली. तर इथे बघा आता पूर्ण उंची ब्लाउजची किती आहे, 14 इंच आहे तयार. तर त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 15 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. तर इथे शोल्डर मी घेतलेला आहे 5 इंच आणि इथे मुंडा घेतलेला आहे मी 5.25 इंच. तर या पद्धतीने आता छातीचा चौथा भाग 9 इंच येतो आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि टोटल 11 इंचावरती छातीचं मार्किंग केलं आणि ते खालच्या साईडला 7.5 इंच कमरचा चौथा भाग येतो आणि त्याच्या पुढे 2 इंच टक्ससाठी लागणार आहे आपल्याला आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि अशी शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घेतली. तर इथे बघा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही इथे तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर 3 इंच सुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा गळा आहे तो मी 6.5 इंच घेतला आहे. तुम्हाला जर डीप हवा असेल तर तुम्ही 7 इंच 7.5 इंच तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे बघा हे सर्वात महत्त्वाचं मार्किंग आहे. इथे मी केलेलं आहे 4 इंचावरती. तुम्हाला जर 3.5 इंचावरती हवं असेल तर तुम्ही 3.5 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता. तर इथे बघा 1 इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं मी आणि या पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि त्याच्या पुढे पाव इंचाचं मार्जिन सोडून या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन घेतला. इथे बघा उभा टक्स घेतलेला आहे मी 10 इंच. तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे आणि इथे आडवा टक्स घेतलेला आहे मी 4.25 इंच आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलं उभा टक्स आडवा टक्स आणि आता आडव्या टक्स मधून अर्धा इंच कमी करायचं आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं असतं. याची रेषा मी आखून घेते आणि आता त्याच्या पुढे 2 इंच आपण टक्स साठी घेतलेलं होतं ते मी आखून घेतलं या पद्धतीने. हे आता दोन्ही पण मोजून बघायचं आहे बरोबर परफेक्ट आहे का, तर 5 इंच येत आहे बरोबर. तर इथे शिलाई मार्जिनचे इथे अर्धा इंच या पद्धतीने आता क्रॉस मध्ये आपल्याला मार्किंग करायचं असतं. ठीक आहे. तर इथे बघा आता तुम्हाला पानगळा हवा असेल तर पानगळा किंवा व्ही शेप या पद्धतीने तुम्ही देऊ शकता पुढच्या गळ्याला आणि हा गळा थोडासा तुम्ही शक्यतो डीपच घ्या मैत्रिणींनो. ब्लाउज स्टिच झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. पुढचा गळा आहे तो थोडासा डीप घ्या म्हणजे एकदम कम्फर्टेबल बसतो पुढच्या साईडने. तर इथे बघा संपूर्ण आपलं ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे. मी इथे 6.5 इंच पुढचा गळा घेतलेला होता. तर तुम्ही 7 इंच 7.5 इंच घेऊ शकता. जर तुमची सडपातळ असेल तर हा गळा आहे तो तुम्हाला परफेक्ट आहे. जर जास्त असेल तब्येत तर थोडासा डीप घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल बसेल पुढच्या साईडला. तर इथे बघा केलेल्या मार्किंग वरती मी ब्लाउज कट करून घेतला. टक्सच्या इथे कट्स मारून घेतले, तसेच फिटिंगच्या इथे पण कट्स मारला आणि आता इथे आपण जे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेऊया आपण. तर या पद्धतीने फ्रंट पार्टचं आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता हा ठेवून आपण बॅक पार्ट कट करून घेऊया. तर इथे बघा तुम्हाला जर बॅक ओपन ठेवायचं असेल तर अर्धा इंच पुढच्या साईडला ठेवायचं आहे आणि फ्रंट साईडला जर ठेवायचं असेल तर फ्रंट साईडला अर्धा इंच ठेवायचं आहे शिलाई मार्जिन हुक साठी. तर इथे बघा मी चेन लावणार होते त्याच्यामुळे मी दोन्हीला मार्जिन घेतलेलं नव्हतं आणि नंतर मग मी फ्रंट ओपन केलेला आहे तो मी कसा ऍडजस्ट केला आहे मी तुम्हाला दाखवते पुढे. तर इथे बघा जसं आहे तसं आपण फ्रंट पार्ट इथे मी आखून घेतला. गळ्याचे इथे मार्किंग केलं, फिटिंगचे इथे मार्किंग केलं आणि आता साईडला ठेवून देऊया. तर याच्यामध्ये आपण फ्रंट पार्टला 2 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपल्याला बॅक पार्टमध्ये घ्यायचं नाहीये, फक्त 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग येतो 7.5 इंच, बॅक टक्सला 1 इंच जातं आणि 2 इंच शिलाई मार्जिन येतं. तर हे एक्स्ट्राचं असं रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिनची. तर आता हे आपण कट करून घेऊया. तर एवढे सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हाला कोणीच सांगणार नाही, एवढे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला स्टिचिंग पण पुढे दाखवणार आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा सहज घर बसल्या अशा फॅशन डिझायनिंगचे ब्लाउज आहेत ते स्टिच करायला शिकणार आहेत. तर इथे बघा 7.5 इंचावरती मी पाठीमागच्या गळ्याचा आकार आहे तो व्ही शेप मध्ये देऊन घेतला आणि इथे या पद्धतीने बरोबर मधोमध बॅक टक्स आहे तो मी देऊन घेतलेला आहे.
तर इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. तसेच फ्रंट पार्टचा मुंडा आहे तुम्ही इथे कट करून घेतला बघू शकता. आणि या पद्धतीने आपला टक्स येणार आहे. तर आता हे पार्ट ठेवून आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग कसं करायचं ते बघूया. तर 1 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे वेल्वेटचं मी. त्याला मी कशा पद्धतीने अंथरलेलं आहे बघू शकता. तर हे राहिलेलं जे वरच्या साईडचं आहे त्याच्यामध्ये आपण स्लीव्स कट करणार आहोत. तर इथे बघा दोन्ही पार्ट मी बंद बाजूवरतीच कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने. व्यवस्थित ठेवून घेतले आणि इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव्स तयार होणार आहे प्लेट्स देऊन. आणि आता हे वरचं जे शोल्डर आपल्याला राहिलेलं होतं तर त्याच्यात डबल आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ही 4 इंचाची आपली पट्टी होती तर टोटल डबल झालं 8 इंच आणि प्लस वरती दोन्हीकडे अर्धा-अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं. असं 1 इंच पकडायचं त्याच्यामध्ये. म्हणजे 8 इंच प्लस 1 इंच 9 इंच आपलं स्लीव्हसाठी घ्यायचं आहे. तर इथे बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती कट करून घेतला. तर मी परत एकदा तुम्हाला स्लीव्हसाठी कापड कसं घ्यायचं ते दाखवते. इथे बघा डबल फोल्डमध्ये आपली स्लीव्ज आहे आणि रुंदीला तुम्ही 22 इंच 24 इंच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे बघा 4 इंच आपली ही पट्टी आलेली होती. तर टोटल झालं 8 इंच आणि त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे. म्हणजे 9 इंचावरती आपल्याला हे या पद्धतीने स्लीव्जची उंची घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीकडे अर्धा इंच स्टिचिंगसाठी आपल्याला घ्यायचं असतं. तर तुम्ही जास्त शिलाई मार्जिन दाबत असाल तर तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. तर इथे बघा या पद्धतीने आता मी व्यवस्थित एक बाही आहे ती एकसारखी कट करून घेतली आणि वरच्या साईडने फोल्ड आहे तो कट करून घेतला. तर अगदी कमीत कमी कपड्यामध्ये असा सुंदर फॅशनेबल ब्लाउज कसा स्टिच करायचा हे पुढे आपण बघूया. तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव्ज येणार आहे प्लीट्स देऊन आणि अशी सुंदर अशी एकदम परफेक्ट बनून तयार होणार आहे बघू शकता. या पद्धतीने आता आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता लगेचच आपण याचं स्टिचिंग करायला घेऊया. तर इथे बघा फ्रंट पार्ट अगोदर मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. तर अशी ही स्लीव्ज होणार आहे बघू शकता. मी तर खूप एक्साइटेड आहे कारण की हा माझा ब्लाउज आहे मैत्रिणींनो आणि एकदम सुंदर मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा कट आणि स्टिच करायचा हे सांगितलेलं आहे. तर इथे बघा सरळ बाजूवरती आता आपण हा गळा आहे तो व्ही शेप आहे तो आपण टर्न करून घेऊया आतल्या साईडला. तर इथे पाव इंचावरती मी अशी टीप मारून घेतली. तिथे बघा छोटासा गळा दिसत आहे. नंतर मी ऍडजस्ट केलेला होता मैत्रिणींनो. मी परत एकदा सांगत आहे कारण की तुमचा ब्लाउज चुकायला नको. तिथे बघा माझी थोडीशी तब्येत असल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी सांगत आहे तुम्हाला थोडासा मोठा गळा घ्या पुढच्या साईडने. तुमची जर तब्येत सडपातळ असेल तर तुम्ही आहे तसं मार्किंग वरती कट करू शकता. ठीक आहे. तर इथे बघा आता सगळीकडे आपण अस्तरवरती व्यवस्थित टीप मारून घेऊया. तर इथे वेल्वेटचा कपडा होता मैत्रिणींनो त्याच्यामुळे खूप सरकत होता. तर इथे बघा फक्त टीप मारून घ्यायची आहे अस्तरवरती त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे मी. इथे बघा अस्तरच्या कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. आणि आता अस्तरच्या बरोबरीने आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया व्यवस्थित फिनिशिंग मध्ये अगदी. इथे मी फ्रंट पार्ट आहे तो अगदी सुंदर असा कट करून घेतला बघू शकता आणि स्टिच पण झालेला आहे आपला. तर इथे जे टक्स आहेत फ्रंट पार्टचे ते आपण आता देऊन घेऊया. इथे व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपला टक्स येणार आहे बघू शकता. दुसऱ्या साईडचा पण मी टक्स मारून घेते. इथे बघा दुसऱ्या साईडचा पण टक्स आहे तो मी व्यवस्थित डबल शिलाई देऊन मारून घेतलेला आहे बघू शकता. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आपण नंतर खालच्या साईडला कमरपट्टी लावून घेऊया. आता बॅक पार्टचं कसं स्टिच करायचं ते बघूया लगेचच. तर इथे बघा बॅक पार्ट पण आपल्याला सेम फ्रंट पार्ट प्रमाणेच आतल्या साईडला टर्न करायचा आहे सरळ बाजूवरती ठेवून. तर इथे बॅक पार्टचा गळा आहे तो मी इथे व्यवस्थित आखून घेते. तर व्ही शेप मध्ये मी गळा घेतलेला आहे आणि हा पण थोडासा मी डीप केला बघू शकता या पद्धतीने. तर आता त्याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया.
आता 1/2 इंचाचं अंतर सोडून आपण कट करून घेऊया गळ्याच्या कडेने व्यवस्थित. इथे टोकाच्या इथे व्यवस्थित कट मारायचा आहे, म्हणजे आतल्या साईडला आपला व्यवस्थित अगदी टर्न होतो. तर आता आतल्या साईडला अस्तर आहे ते आपण टर्न करून घेऊया. आणि आता दाब शिलाई देऊन घेऊया त्याच्या कडेकडेने. इथे व्यवस्थित आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. फिनिशिंग मध्ये इथे वेल्वेटचं कापड असल्यामुळे अगदी सरकत होतं मैत्रिणींनो. तर इथे मी दाब शिलाई आहे ती देऊन घेतली गळ्याच्या कडेने. असा सुंदर असा व्ही शेप मध्ये आपला गळा आहे तो तयार झालेला आहे. आता याच्या पण कडेकडेने अस्तरवरती आपण टिप मारून घेऊया. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आहे ते पाहायला मिळणार आहेत. तर दुसरे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की ते बघून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे माझी कटिंग आणि स्टिचिंगची, अजिबात किचकट नाहीये मैत्रिणींनो. तर इथे बघा आता आपण अस्तरच्या कडेकडेने मेन फॅब्रिक आहे ते आता कट करून घेऊया. तर सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये हा ब्लाउज आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा फायनल लुक खूप सुंदर झालेला आहे. तर इथे बॅक पार्टचे टक्स आहे ते आता मी व्यवस्थित देऊन घेते. म्हणजे ते टक्स पण आपले देऊन झालेले आहेत. आता मी कमरपट्टी लावून घेते पाठीच्या साईडला आपली अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये. इथे कमरपट्टी तर बऱ्याच सर्वच मैत्रिणींना लावता येते, याच्यात काहीच अवघड नाहीये. सरळ बाजूकडून आतल्या साईडला टर्न करून डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची असते आपल्याला. आणि इथे मी पाठीमागच्या साईडला जिथे टक्स दिलेला आहे तिथे एक प्लेट्स देत असते मैत्रिणींनो, म्हणजे पाठीमागच्या साईडला अगदी फिनिशिंग मध्ये ब्लाउज बसतो कमरपट्टी लावताना. तर इथे बघा आता फ्रंट पार्टला आपल्याला कमरपट्टी लावायची राहिलेली होती ती मी लावून घेतली. तर बघा इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपले अगदी फिनिशिंग मध्ये तयार झालेले आहेत. तर इथे मी मगाशी म्हटलेलं होतं की तुम्हाला मी इथे अगोदर ठरवलेलं होतं साईडला चेन लावून घ्यायची, पण ते नंतर खूप प्रॉब्लेम येतात चेनला, त्याच्यामुळे मी परत ठरवलं की फ्रंट ओपन करूया आपण. तर मी या पद्धतीने फ्रंट पार्ट मधून कट केलेला आहे. तर इथे थोडंसं शिलाई मार्जिन तुम्हाला आठवणीने घ्यायचं आहे. मी इथे घेतलं नाही तरी पण मी इथे व्यवस्थित ऍडजस्ट केलेला आहे. गळा वाढवलेला होता मी नंतर मैत्रिणींनो. तर इथे बघा या पद्धतीने आपण हुकपट्टी आहे ती वरच्या साईडने आतल्या साईडला टर्न करून घ्यायची आहे. डबल फोल्ड करून आपण ती व्यवस्थित आतल्या साईडला टर्न करून घेऊया. तर इथे व्ही शेप मध्येच मी फोल्ड केलेली आहे वरच्या साईडला आणि आतमध्ये टर्न करून घेतली. म्हणजे जसा आकार आहे तसा आपली पट्टी पण अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये लागली जाईल. तर इथे डबल फोल्ड केली आणि आता व्यवस्थित पिनअप करून आपण ती स्टिच करून घेऊया. हुकलूक पट्टी लावायची पद्धत पण अगदी सोपी आहे मैत्रिणींनो. तर इथे अगदी फिनिशिंग मध्ये आपली इथे हुकपट्टी पण लावून तयार झालेली आहे, बघू शकता. तर आता आपण लूक पट्टी कशी लावायची ते बघूया. सेम त्याच पद्धतीने आपल्याला लूक पट्टी आहे ती उलट बाजूकडून वरच्या साईडला सरळ बाजूकडे घ्यायची असते. तर इथे 3.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी लूक पट्टी. ही खालच्या साईडने फोल्ड केलेली आहे बघू शकता आणि वरच्या साईडने पण फोल्ड केलेली आहे. आता इथे बघा दोन्ही साईडने सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत आपल्याला डबल फोल्ड करायची आहे आणि ही बाहेरच्या साईडला आपली 1 इंच राहते मैत्रिणींनो पट्टी, बघू शकता. आणि आता इथे 5 नंबरची टीप टाकायची आहे 1/2 इंचाचं अंतर सोडून. इथे बघा या पद्धतीने आपली हुकलूक पट्टी लावून तयार झालेली आहे अगदी 1 मिनिटामध्ये, बघू शकता. तर अगदी फिनिशिंग मध्ये हुकलूक पट्टी लागलेली आहे. आता याचं मी आईसाठी मार्किंग करून घेतलं परफेक्ट. तर त्या अगोदर मध्यावरती मी मार्किंग केलं आणि नंतर बाकीचे मार्किंग करून घ्यायला आपल्याला सोपं जातं. तर इथे मी आता आय वगैरे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये करून घेते.
याच्यामध्ये तुम्हाला कोणताच पार्ट मिस होणार नाही मैत्रिणींनो. एकदम सर्व स्टेप बाय स्टेप ब्लाउज कसा कट आणि स्टिच करायचा मी सांगत असते. तर इथे बघा आपलं लुक पण करून झालेले आहेत बघू शकता आणि या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे. तर दोनही पार्ट आपले आता व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत. आता आपण स्लीवचं स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे बघा या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता स्लीवचं स्टिचिंग करून घेऊया. तर इथे स्लीवसाठी आपण कपडा घेतलेला होता. तर तो आपल्याला दोन्ही साईडने अगोदर फोल्ड करायचा आहे. तर या साईडने मी अगोदर डबल फोल्ड करून घेतला. आता दुसऱ्या साईडने डबल फोल्ड करून घेते अगदी फिनिशिंग मध्ये. तर आता आपल्याला सिंपल याला चुन्या द्यायच्या आहेत बघू शकता. या पद्धतीने अगदी जवळ जवळ द्यायच्या आहेत. तर इथे वेल्वेटचा कपडा असल्यामुळे थोडंसं जाडसर होत होतं, तरी पण मी ऍडजस्ट केलेलं आहे मैत्रिणींनो बघू शकता. अगदी जवळ जवळ आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत, एकाखाली एक ओव्हरलॅप करत बघू शकता. तर तो मी संपूर्ण कपडा व्यवस्थित ऍडजस्ट करत प्लेट्स देऊन घेतलेले आहेत एका साईडला. आता दुसऱ्या साईडला या पद्धतीने आपण प्लेट्स देऊन घेऊया. अगदी जवळ जवळ व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि इथे ओपनरच्या साहाय्याने बघू शकता आतल्या साईडला टर्न करत मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे. इथे डबल शिलाई द्यायची आहे मैत्रिणींनो प्लेट्सच्या इथे आठवणीने. तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव झालेली आहे. दुसरे पण स्लीव्ज मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतली लगेचच. तिथे आता स्लीव जोडायची कशी, तर त्याची पण अगदी सोपी पद्धत सांगते बघू शकता. या पद्धतीने मी स्लीव्स ठेवून घेतली बॅक साईडला आणि पिनअप करून घेतलेली आहे. तर इथे बघा या साईडला अगोदर मी तुम्हाला जोडून दाखवते. आता सेम बॅक पार्टला मी कशी जोडत आहे सेम फ्रंट पार्टला पण त्याच पद्धतीने जोडायची आहे तुम्हाला. या पद्धतीने दिसत आहे बघू शकता. खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या स्लीव्हजला बघू शकता आणि एकदम सुंदर दिसणार आहे घातल्यानंतर ब्लाउज बघू शकता मैत्रिणींनो. अगदी नवीन इथे ट्रेंडिंग मध्ये चालणारा हा ब्लाउज डिझाईन आहे बघू शकता. तर इथे परफेक्ट मी अशी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने डबल शिलाई देऊन घेते. इथे व्यवस्थित अगदी बारीक डबल शिलाई मी देऊन घेतलेली आहे. तर याचं फिनिशिंग कसं करायचं आता मुंड्याच्या इथे, तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी क्रॉसमध्ये पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत बघू शकता. आपण गळपट्टी ज्या पद्धतीने जोडतो त्या पद्धतीने. आणि आता मुंड्याच्या इथे या पद्धतीने आपल्याला ती सरळ बाजूवरून जोडायची आहे. आणि आता ते स्लीवचं शिलाई मार्जिन पण आपण कसं ओव्हरलॅप करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते, त्याची पण टिप्स. तर इथे बघा आता ते सर्व शिलाई मार्जिन आतल्या साईडला दाबत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर ते संपूर्ण शिलाई मार्जिन आतल्या साईडला दाबत या पद्धतीने मी मुंडा आहे तो मी कव्हर करून घेतला. तर अगदी फिनिशिंग मध्ये इथे आपलं बघू शकता आता पट्टी आहे ती मी लावून घेतलेली आहे, कुठेही धागे दोरे दिसणार नाही. तर आता वरच्या साईडने पण मी इथे टॉप शिलाई मारून घेते, कारण की नुसती स्लीव्ज वरती आपली ही डिझाईन आहे मैत्रिणींनो, एकदम परफेक्ट बसायला हवी शिलाई. तर इथे बघा मी टीप मारून घेतलेली आहे आणि आतल्या साईडने आता बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे स्लीव्ज जोडून तयार झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं पण मी तुम्हाला जोडून दाखवते. तर कुठेही आतल्या साईडला धागे दिसत नाहीत मैत्रिणींनो. या पद्धतीने तुम्हाला ते फिनिशिंग करून घ्यायचं आहे मुंड्याचं स्टिचिंग. तर आता दुसऱ्या साईडला पण मी सेम त्याच पद्धतीने जोडून दाखवते. तर इथे वेलवेटचा कपडा असल्यामुळे थोडंसं शोल्डरच्या इथे जाडसर होत होतं, म्हणून मी ते कट करून घेतला अगोदर. आणि आता बघा आतल्या साईडला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि अगदी फिनिशिंग मध्ये हलक्या हाताने जसं आकार आहे तसं ते स्टिच करून घ्यायचं आहे बघू शकता. तर इथे बघा बॅक साईडला मी स्लीव्ज कशी जोडली सेम त्याच पद्धतीने फ्रंट पार्टला पण
फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आपल्याला आर्म होलला. तर बघा कुठेही धागे दोरे दिसत नाही, एकदम फिनिशिंग मध्ये आपली स्लीव जोडून तयार झालेली आहे. तर आता ही फ्रंट पार्टला कशी स्टिच करायची ते बघून घेऊया. तर असे आपण दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि जशी तुम्हाला सोपी जाईल तशी ही स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला पण. तर इथे बघा मी या पद्धतीने स्लीव्स ठेवलेली आहे फ्रंट पार्ट वरती आणि ती पण आता व्यवस्थित स्टिच करून घेते. जेवढं मार्जिन तुम्ही ठेवलेलं होतं अर्धा इंचाचं तेवढं दाबत टिप मारून घ्यायची आहे इथे, डबल टिप या पद्धतीने. दुसऱ्या साईडला पण मी शिलाई मारून घेते. तर इथे बघा फ्रंट पार्टला पण सेम त्याच पद्धतीने मी मुंड्याचं फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे, बघू शकता. कुठेही धागे दोरे दिसत नाहीत. अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही अवघड तुम्हाला वाटणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर इथे बघा आता आपण फिटिंग करून घेऊया. तर इथे मी मधोमध बॅक साईडला एक मार्किंग करून घेतलं आणि लूकपट्टी आहे ती त्याच्या पुढे ठेवून घ्यायची असते आपल्याला नेहमी, कारण की ती एक्स्ट्राची असते. आणि असं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे आणि नंतर जेवढी छाती आहे त्याचं मार्किंग करायचं. तर इथे 9 इंचाची छाती आहे, तर 9 इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला 7.5 इंचावरती कमरघेराचं मार्किंग केलं आणि इकडे मी 10 इंचावरती मार्किंग केलं. इकडे 1 इंच आपलं एक्स्ट्रा असतं, त्याच्यामुळे ह्या साईडला आपण जेवढं घेतलेलं आहे त्याच्या 1 इंच जास्त घ्यायचं असतं. तर इथे बघा टोटल आपलं 18 इंच बरोबर आलेलं आहे. 36 ची छाती आहे आणि इथे 30 ची कमर आहे, म्हणजे 15 इंच बरोबर आलेलं आहे. तर इथे 3 ते 4 टिपा इथे आपल्याला शिलाई मार्जिनच्या मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. तर इथे शिलाई मार्जिनच्या रेषा आहेत ते मी आखून घेतल्या. तर दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने मी फिटिंग करून घेतली. या पद्धतीने 3 ते 4 शिलाई मारून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते फिनिशिंग मध्ये कट करून घेतलं. तर आता मी ब्लाऊज तुम्हाला ओपन करून दाखवते. आपला फायनल लुक ब्लाऊजचा अगदी सुंदर झालेला आहे, बघू शकता. ही स्लीव्स डिझाईन तर अगदी मला खूप म्हणजे खूप आवडलेली आहे, एकदम सुंदर झालेली आहे. न्यू ट्रेंडिंग मध्ये सध्या चाललेली स्लीव्स डिझाईन आहे आणि घातल्यानंतर याचा लुक तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे. मी हा ब्लाऊज घालून दाखवलेला आहे तुम्हाला. तर या पद्धतीने फ्रंट पार्ट आहे आणि बॅक पार्टला या पद्धतीने आपला ब्लाऊजचा लुक दिसत आहे, बघू शकता. हा ब्लाऊज घातल्यानंतरचा लुक बघा मैत्रिणींनो, एकदम सुंदर दिसत होता ब्लाऊज आणि खूप म्हणजे खूप मस्त झालेला होता आणि फिटिंगला पण खूप सुंदर बसलेला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.